नमस्कार मंडळी, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज मला इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड म्हणजेच द इंडस व्हॅली कडून छान असं पार्सल रिसीव झालेलं आहे। तर हे बघा, मस्त असं बॉक्स आहे। चला तर आपण ओपन करूया, बघूया याच्यामध्ये काय आहे। तर हे बघा, पहिल्यांदा तर वरती बबल रॅप आहे, एक्स्ट्रा सेफ्टीसाठी बबल रॅप दिलेला आहे। अरे वा, हे बघा, प्रत्येक भांड्यासाठी वेगवेगळा बॉक्स दिलेला आहे। खूप छान पॅकेजिंगमध्ये यांची भांडी मला आलेली आहेत। प्रत्येक भांड्यासाठी वेगवेगळा बॉक्स त्यांनी दिलेला आहे। त्यासोबत हा पेपरही आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कोणकोणती भांडी आहेत हे सर्व त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। चला तर आपण आता हे बॉक्स ओपन करूया। हे बघा, यालाही तेवी प्लॅस्टिकचं कव्हर दिलेलं आहे। ही छान अशी कढई त्यांनी दिलेली आहे। हे बघा, छान कढई आहे। तर अशी ही सुंदर कढई त्यांनी मला पाठवलेली आहे। तर साईडला पकडायला हँडल आहेत, ही स्टीलची लीड आहे। बाजूला हे बघा होल आहेत आणि पकडण्यासाठी वरती नॉबही दिलेला आहे। स्टेनलेस स्टीलची ही कढई आहे। याची रुंदी 22 सेंटीमीटर इतकी आहे। याच्या बॉटमला 3 लेअरचा थिक बेस आहे, म्हणजे ट्रायप्लायचा बेस आहे याला। तर हे भांडं तुम्ही गॅसवरही ठेवू शकता, इंडक्शनवरही ठेवू शकता। तर आता पुढचं प्रोडक्ट बघूया। तर हे बघा, हे आहे फ्राय पॅन। मस्त असं फ्राय पॅन आहे। याची जी रुंदी आहे ती 22 सेंटीमीटर इतकी आहे। याचं बॉटम ही ट्रायप्लायचं आहे। तुम्ही इंडक्शनवर किंवा गॅसवरही ठेवू शकता। छान असं पसरट असं हे भांडं आहे आणि हँडलही याचं छान आहे। हे बघा, पकडायला म्हणजे भांडं किती गरम झालं तरी आपल्याला हँडल आपण पकडू शकतो। छान असं हे पॅन आहे। आता पुढचं प्रोडक्ट बघूया। तर हे बघा, हे छान असं सॉस पॅन त्यांनी दिलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, सॉस पॅनला छान लीड आहे आणि लीडला नॉबही आहे पकडायला। छान स्टीलची अशी लीड आहे। तुम्ही याची डेप्थ बघू शकता। खूप छान अशी ही भांडी आहेत। स्टेनलेस स्टीलची ही भांडी आहेत, जी आपल्या जेवणातील न्यूट्रिएंट्स प्रिझर्व करतात। तर अशी ही इंडस व्हॅलीची भांडी जर तुम्हाला मागवायची असतील तर तुम्ही माझा कूपन कोड वापरू शकता। माझा कूपन कोड आहे ज्योती2025। ज्योती2025 हा माझा कूपन कोड आहे। हा कूपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 12% इतका डिस्काउंट मिळेल। तर आता मी तुम्हाला इंडस व्हॅलीच्या कढईमध्ये छान असं चिकन म्हणून दाखवते। तर मी गॅसवर ठेवलेलं आहे भांडं, त्याच्यात घातलेलं आहे तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले टाकायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा। कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईन परतवून घ्यायचा। आता कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे। त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी आलं आणि लसणाची पेस्ट। ही आपल्याला कांद्याबरोबर छान अशी परतवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये घालणार आहे मी टमॅटो। टमॅटो ही आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजू द्यायचा आहे। आता तुम्ही बघत असाल, मी हे जेवण बनवताना हँडलला हात पकडलेला आहे। कढई किती गरम असू दे, हँडल मात्र थंड आहे। त्याच्यामुळे हे जे हँडल दिलेले आहेत ते खूप छान आहेत। तर आता आपला टमॅटोही मऊ पडलेला आहे। आता याच्यामध्ये घातलेला आहे मी पाव चमचा हळद आणि मी आगरी मसाला घालत आहे। तर 2 चमचे इतकं मी आगरी मसाला घातलेला आहे। आता हे मसालेही मी कांद्यामध्ये छान असे परतवून घेत आहे। आता मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की याच्यामध्ये घालायचं आहे चिकन। आता 1.5 किलो इतकं चिकन मी याच्यामध्ये बनवत आहे। तर ही जी कढई आहे त्याच्यामध्ये 1.5 किलो चिकन एकदम परफेक्ट बनतं। तर हे आपल्याला असं छान ढवळून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मसाल्यामध्ये। आता याच्यावर मी हे झाकण ठेवत आहे। ही इंडस व्हॅलीची कढईसोबतच ही स्टीलची लीड आलेली आहे, ज्याला नॉबही आहेत, ज्याच्यामुळे मला ही लीड ठेवायला किंवा उचलायला अगदी सोपं पडत आहे। आणि आता मी चिकन छान ढवळून घेतलेलं आहे आणि पाणी गरम केलं होतं। तर याच्यात तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे। आणि याच्यामध्ये मी लसूण घालत आहे अख्खे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, हे ऑप्शनल आहे। आम्हाला आवडतात म्हणून मी घातल्यात। छान असं मिक्स करत आहे। मिक्स करताना तुम्ही बघू शकता, मला चिमट्याची पकडची वगैरे गरज लागत नाही आहे। या हँडलला मस्त पकडून मी छान असं ढवळून घेत आहे। आता पुन्हा याच्यावर मी लीड ठेवून दिलेले आहे।
आता 5-1 मिनिटांनी मी ही लीड काढलेली आहे. याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. पुन्हा हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1.5 किलो चिकन तुम्ही बघू शकता, एकदम इझिली मला हँडल करायला होत आहे याच्यामध्ये. आता याच्यावर पुन्हा मी झाकण देऊन ठेवलेलं आहे. 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. आता याच्यात घालत आहे सुक्या खोबऱ्याचं वाटण आणि गरम मसाला पावडर. आता पुन्हा आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. आता झाकण देऊन ठेवायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपला चिकन तयार झालेला आहे. हे बघा, चिकन ही मस्त छान असा शिजला गेलेला आहे. या भांड्यांना 3 लेअरचा थिक बेस आहे, त्याच्यामुळे इव्हनली हीट होतं भांडं आणि याच्यातलं जे अन्न आहे ते परफेक्टली शिजलं जातं आणि याच्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत तेही प्रिझर्व राहतात. तर अशी ही द इंडस व्हॅलीची भांडी म्हणजेच इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँडची जी भांडी आहेत ती जर तुम्हाला मागवायची असतील तर तुम्ही माझा कुपन कोड वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला 12% इतका डिस्काउंट मिळेल. माझा कुपन कोड आहे ज्योती2025. ज्योती 2025 हा माझा कुपन कोड आहे. तर तुम्ही ही इंडस व्हॅलीची भांडी नक्की मागवा. धन्यवाद.